अशोक चक्र फुल आलंय अजून एक. कळ्या पण आहेत. हे आहे दुसरं पण आहे. त्याला कळ्या सुद्धा आहेत अजून. खूप सुंदर अशोक चक्र फुल आलंय. धम्मचक्र फुल. इकडे पण आल्यात कळ्या. हे छोटंसं झाड आहे माझं, एकदम छोटंसं. याच्यामध्ये मी फक्त फळांचा कांदा, लसूण, केळी, चुना वगैरे असं पाणी बनवून एक 8-10 दिवसाचं पाण्यात मिक्स करून मी टाकत असते. सगळी त्याच्यावरच जिवंत आहे ती झाडं. सगळी झाडं माझी जेवढे आहेत त्यावरच जिवंत आहेत. माझ्याकडे माती नाही आहे कुंडीमध्ये जास्ती, आणि खते मी वापरत नाहीये मी. हो बेटा. ग्रास हॉपर, नागतोडा. आमच्याकडे कीटक पण यायला लागलेत. नागतोडा आलाय. आता त्याला कसं सोडावं, कुठं उचलून फेकवाय, पळून जा, उडून जाय तो. लहानपणी आम्ही पकडायचो. त्याला कुठं सोडू, कसा फेक ना बाहेर. उडून गेला. आता आली ही कोण आहे ही? गांधील मासी. सर्वांना आमच्या झाडावर येऊन बसायचंय. इकडे माझ्या भोपळ्याला सुद्धा, भोपळा, काशी भोपळा, त्याला सुद्धा फुलं आलेत. म्हणजे कळ्या आल्यात. फुलं येतील आता, उमलतील फुलं. सुंदर. छोटंसं झाड आहे, छोटीशी वेल आहे भोपळ्याची. इथं आहे त्याचा मूळ. आणि हे आहे मोहरी. मोहरीचं. हो, सर्वच आहेत. मधमाशा, गांधील माशा सगळ्या आहेत आपल्या गार्डन मध्ये. पॉलिनेटर्स. हो हो हो. हे किती छान आहे खाऊ. रानमेवा आपोआप उगवलाय माझ्या बाल्कनी गार्डन मध्ये. विकत घ्यायला गेलं तर खूप महाग मिळते. हा आहे गिलोईचा शेंडा, जो खुडलेला होता मी. आणि हा सुद्धा जवळजवळ 7-8 दिवस झालं मी याला मातीमध्ये रोवून ठेवलंय. हे पान होतं ना सोबतला, तेव्हा मी रोवलेलं होतं ह्याला. तो आता इथपर्यंत वाढलाय पूर्ण. मला वाटलं नव्हतं की हे उगवून येईल. बघू आज कितपर्यंत उगवतंय. तर हे गिलोईचा शेंडा आहे. मी वरचा खुडलेला होता की बाजूनी त्याला सगळ्या शाखा उगवतील, फुटतील शाखा. पण नाही, त्याच्यात जिथून मी खुडला होता तिथूनच एक शाखा निघाली, आणि जिथून खुडलेला होता तिथून शाखा निघाली आणि पुढे वाढायला लागले गिलोईचा. माझी चाफ्याची पण कटिंग एकदम मस्त आली. आता सुरुवातीला थोडंसं कोमजलं होतं, आता मस्त मजबूत आले. मोठी मोठी पानं झालीत. छोटी कटिंग लावली होती मी, एकदम सुंदर. ही एक आहे पण ही वाळत चाललेली. बघूया ही जिवंत राहते का नाही राहते. पूर्ण सुकलेलंच दिसते मला.
उगवायला हवी. तर सुरुवातीला उगवली आणि नंतरच पूर्ण वाळत गेली.